नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनल कोकणी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा, मी आता पिरंदावन गावात इलेलो आहे, तळे कदनवाडी. इकडे आज वर्धापन दिन आणि सत्यनारायणाची महापूजा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. इकडे तुम्ही बघू शकता. धन्यवाद. बघा, पिरंदावन गावातील हे तळेकदनवाडी आहे. आता इकडे सत्यनारायणाची महापूजा आणि वर्धापन दिन निमित्त तुमका पूर्ण इकडचा भाग दाखवणार आहे मी. हे बघा, हे झाड बघा, कोकणात कशी फुलं असतात बघा या झाडावर. तुमका मी दाखवते इकडे. बघा निसर्ग सीन काय आहे तो बाजू कसो. आणि बघा इकडे ब्राह्मणदेव मंदिर. आता मी तिकडे चाललोय. तिकडे हे बघा नवसाची घंटा बघा किती येते. असं इकडे ब्राह्मणदेव. इथं तुम्ही दर्शन घेऊ शकता. हे बघा मंदिराच्या बाजू कशी एक राय म्हणतो आम्ही गावच्या पद्धतीत. हे बघा झाडं भरपूर आहे तिकडे, एकदम जंगल गच आहे एकदम. तर आम्ही इकडे राय म्हणतो. मग दाखवते राय म्हणजे काय ती. हे बघा झाडं अशी असतात भरपूर, एकदम आतमध्ये पूर्ण गचागच भरलेली आहेत झाडं. अशी कोकणातच या अशी नसा बघू शकता तुम्ही. हे बघा किती झाडं आहेत आतमध्ये बघा. एकदम वातावरण एकदम थंडगार. बघा अशी पूर्ण खाली परिसर. बघा झाडं बारकी बारकी होती, अशी मोठी मोठी झाडं पण आहेत तिकडे. एकदम थंडगार आहे इकडे वातावरण. आणि आता मी त्या दत्त मंदिरकडे चाललोय. तिकडे सत्यनारायणाची महापूजा चालू आहे. इकडे दत्ताचं मंदिर तिकडे पूजेत दाखवणार. अप्रमेय ऋषिकेश ब्रह्मणा भौमन प्रभु विश्वकर्मा बघा मी आता तळे कदन का इलेलो इकडे. आणि दत्ताचं मंदिर आहे इकडे. आणि इकडचं पूर्ण भाग मी तुमका या व्हिडिओत दाखवणार आहे. गावकरी मंडळी इकडे जमलेली आता. आणि आता थोड्याच वेळात सत्यनारायणाची महापूजा चालू होणार. तर आतमध्ये मी तुमका दाखवते. बघा गावकरी मंडळी सगळी बसलेली आहे इकडे. माणसांच्या इकडे जेवणाचा कार्यक्रम चालू झालेला. बघा कोण इकडे बटाटे कापतात, वांगी कापतात चाललेला. आणि आता मी आतमध्ये चाललोय इकडे. हे दत्ताचं मंदिर आहे इकडे. पूर्ण गावावर तुमका दाखवणार इकडे. मी तुमका दत्ताची मूर्ती दाखवते इकडे. अभिषेक चालूचा.
या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण नुजा नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण नुजा नमस्तस्यै 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 नमो नमः शरणागत शरणागतं पवित्रान् परायणि सर्वस्य धरे देवी नारायणी नमस्ते मृत्युंजय महारुद्र त्राहि मां शरणागते जन्म मृत्युंजय नमस्काराः नमः सर्वयानि उपचारं जनिते तत्तथावा हि देवता हरिनाम सर्वांगे हरिचंद्र तुळजापूरकडे सुतावली गोमस्ती करमेची तो विजय गोपाल चूडामणी आगमन करायचं ते वेळ पाणी प्यायचं चौथ्या वेळेला हातावर सोडून द्यायचं परत ती स्तुती करायची आत्म्य केशवाय नमः ओम नारायणाय नमः माधवाय नमः ओम गोविंदाय नमो नमः पुनरात्म्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमो नमः विष्णवे नमो नमः मधुसूदनाय वामनाय नमः श्रीधराय संकर्षाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः पुरुषोत्तमाय नमः दोषाय नमः नारसिंहाय नमः चिदाय जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्णपरमात्मने नमः जो देवसुरात्मकं जो धर्माधिपते प्रेमये सर्ववर्ग सर्ववर्णानि उपासने हा व्हिडिओ त्याला दिला दोन्ही घेऊन जायचं इकडचे मीडियाचं ताट आहे पुढ्यात घ्यायचं पुढ्यात घ्या थोडं मागे सरका पुढं घरामध्ये टायम शुभपणे म्हणायचं मम आज मनाचा प्रकारचा प्रमाणांक पुढच्या पुढे स्वामी तिकडे 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 द्या म्हणा परीने पाणी घ्यायचं इकडे आता तुमची कुलस्वामिनी आणि स्वामीने महाकाली महासरस्वती महालक्ष्मी देवता विधानायिका गुरुरामलम सुवर्ण पुष्पनिग्रहणान परमयामी नारायण पाणी व्हायचं यजमान असं कुलस्वामीने वेळणेश्वर महारुद्र देवता विधाना एक कपटी मला आत्मे नारिकेल बलम सुबलम परमयामी त्यानंतर दुसरा वेळा यजमान असं ग्रामदेवता ब्रह्मा एक गुरुरामलम सुवर्ण पुष्पनिग्रहणान परमयामी तिसरा वेळा तिकडे तिकडे तिसरा वेळा दोन वेळे झाले तिसरा वेळा यह सानेश दसवी सद्गुरु श्रीमद सद्गुरु दत्तात्रेय दासवाय ब्रह्मणे बसांगाय समदेवता ब्रह्मा एतद गुरुनामन सुवर्ण पुष्पनेचे एकदम ज्ञाता ज्ञात सद्गुरु देवता ब्रह्मा एतद गुरुनामन सुवर्ण पुष्पनेचे एकदम नव्यामी पाचवा वेळा सलाते पदिस्थान पुरुष राष्ट्र गुरु देवता ब्रह्मा एतद गुरुनामन सुवर्ण पुष्पनेचे एकदम नव्यामी पाचव्या वेळेवर पाणी वा पाचवा वेळा एक वाहिला परत त्याच विड्यावर नको एक वाहिला तो दुसरा विडा आहे तिकडे नारायण होते एक पण ढाकावरून दाखवून मारत होते आणि प्रिय दाम हातामध्ये अक्षर घ्यायची हात जोडून नमस्कार करायचा हे ताट आधी हे ताट सकल शास्त्र श्रुती स्मृती पुराण युक्त पुण्यफल प्राप्ती अर्थम अस्माकं मम गोत्र कोणतं बघ इकडे बघ नामसांगणे आवडे बहु चित्तरिंगणे काळना तुझी गौरी नंदना हे दया निधे श्री लकानना मंगलमूर्ती मोरया आनंद
गणपतीला वाहून द्यायचं. मंगलमूर्ती मोरया. वासुदेव यांनी आता सांगतो एक मिनिट इकडे आम्ही बस त्याच्या इकडे त्याच्या डाव्या हातात तुमच्या उजव्या हाताला बरोबर सोमा सोम मावयामी. सूर्याच्या उजव्या हाताला तुमच्या डाव्या हाताला तिकडे तिकडे बरोबर. थांबा थांबा एक मिनिट सांगतो. ही आली ना हलकी हलकी काय बाहेर बघा आतून बाहेर बरोबर. थांबा ती नाही आतून बाहेर बरोबर ती. थांबा आता तिकडची तुमच्या डाव्या हाताची आतली वरची वरची हा बरोबर. प्राण प्राण को आसमान जा अपार दिवाली प्राण अपरमदा प्रयुक्ता चैतस्य बलरोके दुवाले वायवाहन वासुदेव प्राण आदिदेव पुत्र अशोका कारवटा सुविशु यंत्र तनुकुल विदावर पन्नी पालने पीठा वायवाहन आदिदेव प्राण आदिदेव पुत्र अशोका कारवटा सुविशु यंत्र अनुकुल विदावर पन्नी कुणी केलं होतं ते सांग. त्यावरती ऐका आणि प्रभू तिथे चूक झाले. त्यानंतर हे व्रत कोणीच केले होते ते सांगतो. पुढच्या ह्याच्यात सांगणार आहे जेव्हा आपल्या ज्ञानाच्या एक तुष्ट पान व्रत झाले. हरियना हरियना गुरुदेव व्रत आता जे व्रत कोणी केले होते ते ऐका. पूर्वी सुद्धा एका काशीला एक दरिद्री ब्राह्मण राहायचा. भूक आणि पिढीतून दररोज पृथ्वीत राहायचा. एक दिवशी परमेश्वराने सुद्धा उद्धरानं दूध घेतलं आणि त्याला प्रश्न विचारला तू दररोज पृथ्वीवर का बरं फिरतोस ते मला सांग. यावरती तो म्हणाला की मी अति दरिद्री ब्राह्मण आहे. भिक्षा मागण्यासाठी दररोज पृथ्वीवर फिरतो. दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपल्याला माहित असेल कृपा करून मला सांगा. यावरती भगवंत म्हणाले अरे भक्ता सत्यनारायण नावाचा कोणी प्रजेचे पालन करण्याविषयी तत्पर आहे तर ते पूजनात्मक उत्तम व्रत तू केलेस तर तुझं सर्व दारिद्र्य काय होईल नष्ट होईल दूर होईल. त्यावरती तो म्हणाले व्रत कसं करायचं असतं तर ते मला सांगा. यावरती भगवंत म्हणाले सत्यनारायण विधिवत पूजा करून उत्तम पिकलेली केळी साखर दूध भात यांचा केलेला प्रसाद सव्वाचे अशा प्रमाणे करायचा आणि भावभक्ती उतर्थ करणारे सत्यनारायणाला अर्पण करायचा. असं केल्याने मनात सर्व इच्छा पूर्ण होतात. त्या ब्राह्मणाला पूजनाचं सर्व विधान सांगितले आणि सत्यनारायण मुक्त झाले. त्या ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी अवश्य केले. त्याचा ध्यास लागला. रात्री काही झोप लागली नाही. सकाळी उठला गावात भिक्षा मागितली गेला. प्रभूचं चिंतन करत होता. त्याच दिवशीच्या प्रभूच्या कृपेने धनधान्य सर्व संपत्ती हे नेहमी दुप्पट काढले. तो घरी गेला. आदराने प्रभूची पूजा केली. सत्रांची पूजा केली आणि जसं त्या ब्राह्मणाने सांगितलेलं होतं तसं प्रसाद अर्पण केला. पाव किलो केला सव्वा किलो केला असं त्याला विधिवत त्याग करून त्या सत्यनारायणाला सांगितलेला प्रसाद अर्पण केला. या आता भर झालं त्याची सर्व परिस्थिती सुधारली आणि तो अत्यंत धनवान पुत्रवान ऐश्वर्यवान झाला आणि सत्यनारायणाला नगरात गेला. आता याच्यानंतर कोणी हे व्रत केलं होतं ते सांगतो. हा ब्राह्मण आपल्या घरी पूजा करत असताना कोणी लाकडे विकणारा मुली विकला होता. कोणता लाकडे विकणारा मुली विकला होता. तो साहजिकच त्या ब्राह्मणाच्या घराजवळून चाललेला असताना त्याने ब्राह्मणाच्या घरी पूजा चाललेली बघितली आणि तो मस्तकावरची मुली खाली ठेवली आणि तो साहजिकच सहान लागल्यामुळे त्या ब्राह्मणाच्या घरी गेला. इकडे बघा. त्या ब्राह्मणाच्या त्यावेळी पूजा झालेली होती. हे पाहून कोणत्या देवाची पूजा आहे असं म्हणून त्याला विचारलं. त्यावेळी त्या ब्राह्मणाने माझी परिस्थिती काय होती आणि ती पूजा केल्यामुळे माझी परिस्थिती कशी सुधारली हे त्या मुलीला सगळं व्रत इत्यंभूत समजावून सांगितलं. मुली विकायला सुद्धा ध्यास लागला. त्याने मस्तकावर मुली येते पाणी प्यायला तिला मुली विकास केला. प्रभूचं चिंतन करीत होता. त्याला नेहमीपेक्षा दुप्पट धन धान्य द्रव्य मिळालं. त्या द्रव्याच्या सहाय्याने मगाशी जसं सांगितलं तसं उत्तर पिकलेली केळी साखर तूप दूध गव्हाचा यांचा एकत्रित प्रसाद केला
प्रभूला अर्पण केला. प्रभूच्या प्रसादाच्या प्रभावाने धनधान्य इत्यादी संपत्तीने त्याला युक्त करून दिले. प्रभूची त्यावरती कृपा झाली. तो अत्यंत आनंदाने असू लागला आणि तो घरी सोडून धनपूर्वान धनवान ऐश्वर्यवान झाला आणि सत्यनारायणाच्या नगरात गेला. आणि मोती अशा प्रकारचे सगळे प्रवाही होते. तो होळी योग चाललेला असताना साहजिकच एका नदीच्या तीरावरती त्या मोळीविकेच्या घरावरती साधूवाड्याची नजर पडली आणि तो काय करत आहे बघण्यासाठी आपली नौका नदीच्या तीरावर उभी गेली आणि तो तडक चंद्रकेतुराच्या नगरामध्ये एका व्यापार करण्यासाठी गेले असताना त्या दिवशी बघा असा घडला की चंद्रकेतुरा ह्याच्या राजवाड्यात चोरी झाली. चोरलेले द्रव्य घेऊन त्या ठिकाणी साधूवाड्याच्या गावी विश्रांतीसाठी थांबले होते. त्या ठिकाणी चोराने सर्व द्रव्य टाकलं आणि चोर पळून गेले. मागून येणार राजदूताला धारण केलेला होता. हा संदेश आपल्या द्रव्य चोरून देईल तर आपण याला खरं का सांगावं. म्हणून साधूवाड्याने काय म्हटलं की माझी नौका वेगी पाला श्री गुरुदेव दत्त श्री सत्यनारायण महाराज की सुगरदा दुःखहरता हरताले राजे. ब्रह्मदेव महाराज
इकडे बघा इकडे बघ इकडे बघा इकडे कुठून सांग दिसत नाही बघा दर्शनासाठी इकडे लाईन लावल्याने सत्यनारायणाची महापूजा इकडे आलेली आहे आणि आता इकडे दर्शन घेतात. तळेकादन या दत्त मंदिर मध्ये मी लिहिलो इकडे. हे बघा दत्त मंदिरमध्ये आज पूजा आणि गावचे काका आमचे काका जरा माहिती सांगा. आज तुमच्याकडे कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. आज कार्यक्रम काय उत्सव होणार आहे त्याच्याबद्दल. नमस्कार. मोजे तळे खजण वृंदावन सध्या जिकडे तिकडे वर्धापन दिन देवाचे उत्सवाचा माहोल सुरू आहे. हा सीझनच असा असतो की देवाचे सगळे उत्सव सुरू आज या वृंदावन गावात तळे खजण देवस्थान आहे. वर्धापन दिन बघा आमचे तळेखाजन वृंदावन तळेखाजन इकडचे कार्यकर्ते तळेखाजन महिला मंडळ. आता मी तुमका इकडे दाखवते. त्यांनी जेवणाची भरपूर कामं केला नाहीत.
आणि बघा सकाळची नृत्य झालेलं आणि आता व्हिडिओ घेतले सकाळपासून त्यांनी कामं भरपूर केलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवतो इकडे 500 रुपये राजा बापट 1001 रुपये आजच्या या सोहळ्यासाठी ज्यांनी देणगी रूपात देणगी दिलेली आहे. तळेकाजर मुंबई मंडळाचे अध्यक्ष आहेत महिला. आता तुम्हाला दाखवतो इकडे मी महेश संतोष पाणेकर यांनी आजच्या या सोहळ्यासाठी 501 रुपये याची नोंद घ्यायची आहे. मंडळ तसेच इकडे दाखवतोय तळेकाजनवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गावकर प्रकाश गोखले यांनी आजच्या या सोहळ्यासाठी 500 रुपये देणगी दिलेली आहे. आजच्या या सोहळ्यासाठी आमचे चष्म्याचे व्यापारी किशोर भट्टे यांनी 1000 रुपये आजच्या या सोहळ्यासाठी दिलेले आहेत. मंडळाच्या वतीने धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जेवण वाढणारे 10-15 जण चला तयार होऊन या इकडे. कोकणचा राजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुभाष गुरव आपल्या या मंदिराचं चित्रीकरण करतायत. उद्या आपल्या सर्वांना आपल्या मोबाईलवरती यांचं चित्रीकरण माहितीपर्यंत दिसेल. सर्व बघू शकता. सुभाष गुरव यांचे मनपूर्वक आभार मानतो. आज दिवसभर आपल्या या मंदिरामध्ये ते युट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. धन्यवाद धन्यवाद. तसेच आजच्या या सोहळ्यासाठी शरद पेरवणकर यांनी 500 रुपये देणगी दिलेले आहे मंडळाच्या वतीने. त्यांचाही मनपूर्वक आभार धन्यवाद. आयुष केसरी ज्ञानेश आयुष मेस्त्री आणि ज्ञानेश मेस्त्री यांनी 100 रुपये या छोट्याशा बालकांनी या मंदिरासाठी देणगी स्वरूपात 100 रुपये दिले. मनपूर्वक आभार धन्यवाद. जेवणाची जोरात तयारी चालू झालेली आहे. इकडे बघा बटाटे कापतात. तुमका दाखवतो इकडे बटाट्याची भाजी. बघा इकडे आता मसाले तयार करतात. ते कायम मसाल्यावरच असतात जर कार्यात. बघा असे मसाले लावतात. बघा आता इकडे जेवण तयार करतात. हे बघा आता असे मसाले भाजून घेतात. आता तुम्ही काय काय टाकलाय आतमध्ये? जिरं, मोहरी, खोबरं, लाल तिखट. हा हा. आता काय बनवणार? काय आमटी बनवणार. आमटी बनवणार आहे. बघा आता बहुतेक जेवण झालेलं, भात बी झालेलो. आता फक्त भाजी झाली की झाला. भाजी झालं की झालं. जिलेबी पण तयार होतं. असे सगळे पदार्थ यांनी बनवला नाही. तिकडे तुमका दाखव. तिकडे आता आमटीच बघा कशी बनवणार असते. वर बघ इकडे, वर बघ जरा. कामं करतो ते बघा. दुपारी लवकर जेवण म्हणा त्याच्यासाठी पूर्व तयारी जोरात चालू झाली या जेवणाची. किसा तुम्ही जोरात किसा. हा काय काय करतो बघ इकडे. असं काम चाललेलं आहे इकडे जेवणाचं. इकडे तुमका आता जेवण दाखवतो. तयारी चालली आहे बघा इकडे. ही भाजी इकडे तयार होता. वालाची भाजी आहे.
इकडे जरा भात तयार होता तो दाखवतो. भातात येतो त्यांचा. हे जेवण बनवणारे भाजी भात तयार होता इकडे. बघा आता भोजन चालू झालेला मंदिरात. आता तुमचं दाखवतो इकडे मी जेवतो तिकडे. बघा जेवण आज जिलेबी जेवण आहे. अस्मिता अवल मेस्त्री मागच्या आहे आजच्या या सोहळ्यासाठी ती या ठिकाणी आलेली आहे. काय जेवण कितपत आहे? एकदम मस्त वेगळे. आज जिलेबी जेवण आहे. जिलेबी जेवण येतात तिकडे दाखवते इकडे. हो काका काय जेवण कितपत आहे? मस्त आहे ना जेवण? हा हे बघा काका सांगतात जेवण मस्त पैकी आहे. जिलेबी जेवण आता पूर्ण दाखवते मी या व्हिडिओत सुद्धा. हो काका हो काका आमच्या या सर्व महिला भगिनींना विनंती आहे आपण बघा हे आमची भरती काका आता जेवतं तिकडे दाखवते पूर्ण जेवण मस्त पैकी एकदम. काका जेवण कितपत आहे? हा अप्रतिम जेवण आहे. जिलेबी दाखवू काही ना काय जेवण आता. जिलेबी बघा कधी आधी स्पेशल जिलेबी आहे. महाप्रसाद समाजचे आकाश मेस्त्री राजाभाई जरा या इकडे. नंतर वागायला भेटलं असेल या इकडे. जेवायला या सर्व तिथे दिसतात ते 5 जण सगळे या इकडे. जेवायचं हा हा. हॅलो चला जेवणारे या. अजून पाणी आहे तिकडे. राजाबाई या आणि संघाती घेऊन ये. 5 जण असले तर मग नंतरच्या पंक्ती वाढून बरे पडतील. करा सुरुवात करा आता. चला लहान बालकांनी जेवायला सुरुवात करायची. मंडळी हो जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.